नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण फुलाचं फिलिंग कसं करायचं ते शिकणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे एक हार्ट शेपचं फूल आखून घेतलेलं आहे। त्याच्या आतमध्ये पण मी एक लहान शेप दिलेला आहे व आउटलाइनला मी जरीची चेन स्टिच टाकून घेतलेली आहे। इथे 3 धाग्यांची सुई घेतीये व सिल्कचा थ्रेड घेणार आहे। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण जेव्हा फुलाचं फिलिंग करायला सुरुवात करणार ती मधल्या बाजूने फिलिंग करणार आहे। आधी एक साइड करणार आहे, नंतर दुसरी करणार आहे, म्हणजे ते इक्वली फिलिंग होईल। आणि इथे मी आज स्ट्रिप बटन होल स्टिचचा उपयोग करून लीफ फिलिंग करणार आहे। या मधल्या पॉइंट पासून मी सुरुवात करतेय। मी थ्रेड वर घेतलेला आहे व एक्झॅक्ट मी मध्ये इथे आतल्या शेप मध्ये स्टिच टाकतेय। नंतर मग बाहेरच्या शेपच्या आउटलाइनच्या आतल्या साइडला मी स्टिच टाकून मागे ओढून घेणार आहे। पुन्हा मी इथे स्टिच टाकणार आहे, एक लॉक स्टिच टाकणार आहे। या चेनच्या बाहेरच्या बाजूला लॉक स्टिच टाकणार आहे। पुन्हा मी इथे स्टिच टाकतेय, चेनच्या आतल्या बाजूला स्टिच टाकणार आहे, मागे ओढून घेणार आहे। पुन्हा इथे स्टिच चेनच्या बाहेरच्या बाजूला, आता मी ही स्टिच इथे लॉक करून घेतीये। आपण इथे लॉक करून घेतलेला आहे। आता ही राहिलेली बाजू आपण पूर्ण करणार आहे। पुन्हा मी इथून स्टिच वर घेणार आहे। पुन्हा सेम पद्धतीने मी स्टिच टाकत जाणार आहे। आता मी जर हे एका कोपऱ्यापासून सुरू केलं असतं तर ते तिरकं गेलं असतं आणि मला नीट फिलिंग करायला जमलं नसतं ते। त्यामुळे मी आधी अर्धा भाग करून घेतलेला आहे, नंतर मी अर्धा भाग केलेला आहे, म्हणजे तो शेप पण चांगला येणार। पुन्हा मी इथे लॉक करून घेणार आहे।
अशा पद्धतीने आपलं फ्लावरचं फिलिंग करून पूर्ण झालेलं आहे। इथे आतल्या सर्कल मध्ये पण मी गोल्डनची चेन पुन्हा टाकून घेतलेली आहे व मी आता इथे मध्ये कुंदन चिटकवतीये। तुम्ही एक तर इथे कुंदन चिटकवू शकता किंवा तुम्ही फ्रेंच नॉट टाकून पण मध्ये फिलिंग करू शकता, ते पण छान दिसेल। भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ सोबत।